जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एखाद्या ब्लॉगमध्ये. कॉलेज सुटलं आहे, मोठं झालं मग याचा अर्थ असून आम्ही लॉलीपॉप नाही खाऊ शकतो, खाणार. जरा फ्रेश होतो. आज ऊन पाऊस जर नाही आला तर ग्राउंडवरती पण जायला लागेल, कारण की प्रॅक्टिस चालू आली अंडर-19ची. बघू मग काय होतं. पहिले जरा नाही काम 25 करून हाड विषय करून मस्त इथे सगळं उरकून गेलं आहे. काकडी, दुधी आणि काय घेतले अजून, काकडी दुधी आणि कारले घेतले. चायला मला एकच कळत नाही, पावसाळा आहे का उन्हाळा चालू आहे. क्लायमेट बघा, लय मुसळधार पाऊस सांगितला होता आणि हा मुसळधाराचा पावसाचं काय झालंय बघा. मुसळधार पावसाच्या ऐवजी मुसळधार ऊन पडलं. एवढं कडक उन्हाळ्याच्या वर ऊन आहे. अवघड आहे बाबा, वातावरणाचा नाद नाही करायचं पाहिजे. नेचर इज माझी गाडी आजकाल लयच खायला प्यायला लागली आहे माझी मर्सडीज. पण तिला त्याचं टेन्शन नाही, कारण की तिला माहिती आहे मी किती पण खाल्लं तरी माझी तब्येत वाढणार नाही असा विषय. त्याच्यामुळं काय आता हाल करून घेते ती समोरच्याचं, डुबवती आहे भारत. पण काही विषय नाही. शेवटी जसं मी त्या दिवशी म्हटलं आहे तर आपली. आज आहे ना, आता आलोय जिमला आणि आज माझी पायी इतके दुखतं ते ना, विचारूच नका. त्याचं कारण असं आहे, कॉलेजमध्ये लई चाललोय. आता ज्यांना कळणार आहे कॉलेजमध्ये का चाललोय. चला मग आता आलोय जिमला. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, हे सांगितलं होतं, अतिवृष्टी म्हणजे आपल्या अतिवृष्टी नाही, काय म्हणतात त्याला, मुसळधार पाऊस सांगितला होता. मुसळधार ऊन पडले. जाऊ दे आता काय, आम्ही जिम बिम करतो. जरा परत ग्राउंडवरती पण जायचं आम्हाला. ग्राउंड बिम करून जरा आता प्रॅक्टिस चालू झाली. जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं. आहे ना, ग्राउंड वरती आलोय. 5 राऊंड मारून सुद्धा न दमणार आहे आम्ही. 1 आणि 2 राऊंड मारला का लगेच इतका स्टॅमिना मध्ये हे झालंय. 1 राऊंड मारून आता चाललोय. म्हटलं क्लिप घ्यावा मस्तपैकी. आपला बडे भाई वगैरे गेला बडे भाईला आणायला, त्याच्यामुळे मग फोन चालू होते. म्हटलं मग म्हणून मी थांबलो, नाही तर 2 राऊंड कंटिन्यू मारले असे. 1 राऊंड मारून घेतो पटकनी. जिम झाली आहे आणि मग बघू ग्राउंड वगैरे करून इथं चॅलेंज पूर्ण करून आहे ना मग जाऊ आपण. जस्ट फील दिस वेदर. हा काय क्लायमेट झाल्या आज. लय दिवसाचं मस्त झालंय क्लायमेट. आता मस्तपैकी चला निघूया. सुट्टी होती आज, तब्येत बरोबर आलो त्याला फोटो वाढ घेऊन आलो. खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे झिगझॅग विषय. आणि एक फोटो वगैरे काढतो. व्ह्यू कसं झाला, मस्त झाले ना, मस्त झाले. खालून लय भारी दिसते कडक. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या भावाचं काही गोष्टींमध्ये मध्ये नशीब किती खराब आहे. चाललो होतं घरी, पेट्रोल संपले. मग वंदरला मी आणि संपलं होतं, पण मी गाडी वाकडी केली मेडिकलच्या थोडं पुढं. म्हटलं जाईल, पण काय झालंय कालपासून गाडीचं हे करत नाही. आता पेट्रोल संपल्यावर ती चालतच नाही थोडंफार, नाही तर 5 किलोमीटर जायची पहिली. त्यामुळं आता इथं रूट पशी म्हणजे इथं येऊन थांबले. वंदनला बोलवलं होतं. वंदनाने दिदी गेली, दिदी घरी येते ना आज. मग वंदनाने दिदी गेली पेट्रोल आणायला. म्हटलं तुम्ही या जाऊन, मी थांबतो इथं. आता पेट्रोल टाकतो जातो. आजच्यासाठी एवढ्याच. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम. तुम्हाला वाटत असेल मी पटापट बोलतोय, पण आता जरा समजून घ्या.